Hello students. Hello. Welcome to 7th standard. We are to learning subject English. And the beginning is first poem. We have to learn first poem. That poem's name is It's a Small World. Poem's name is It's a Small World. That poem is written by Richard Sherman and Robert Sherman. That is the poets. They written the poem very well. The world is very small. About that opinion, Sherman and Robert Sherman's opinion is the world is very small. You know, world म्हणजे जग. The world is very small because हे जग आहे हे लहान आहे. हे असं कवीने का म्हटलेलं आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. कारण जग अतिशय मोठं आहे, परंतु आपण ते जवळ करू शकतो. ते सगळं आपल्या हातामध्ये आहे. आपल्या वागण्यामुळे, आपल्या विचारामुळे आपण ते जवळ करू शकतो. जगाला आपण लहान करू शकतो, जगाला जवळ आणू शकतो. आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार या कवितेमध्ये केलेला आहे. ते आपल्याला अभ्यासायचे. काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचे अर्थ मराठीतून सांगणार आहे आणि काही इंग्लिशमधूनही सांगणार आहे. समजेल तुम्हाला. तुम्ही फक्त ऐका, लक्षपूर्वक ऐका. लिसन केअरफुली and take attention in your book. Open your books. I am reading this poem's line. You listen very carefully. It's a small word. The word is very small. It's a word of laughter, a word of tears. It's a word of hopes and a word of fears. That things included in this poem, the word of laughter. Laugh, you know, laugh, smile, yes. हास्य, laughter म्हणजे हास्य. The world is laughter, हास्यमय असं हे जग आहे. या जगामध्ये दुःख नाही, दुःख आपण मानायचं कारण नाही, असं कवीने आपल्याला सांगितलंय. वर्ड ऑफ टीयर्स, वर्ड ऑफ होप्स अँड वर्ड ऑफ फिअर्स. सगळ्या गोष्टी या जगामध्ये आहे. ऑल ओव्हर थिंग्स इन्क्लुडेड इन दिस वर्ल्ड. देर इज अ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. दुःख पण आहे या जगामध्ये. वर्ड ऑफ होप्स. या जगामध्ये होप्स म्हणजे आशा, आशावादी राहणे. एखादी गोष्ट होईल, इट विल बी डन, चांगले होईल, अशी आशा आपण ठेवतो. त्या दृष्टीने आपल्याला वागायला पाहिजे. द वर्ड ऑफ फिअर्स, भीतीमय पण आहे. जगामध्ये भीती सुद्धा आहे. म्हणजे या जगामध्ये हास्य आहे, दुःख आहे, भीती आहे आणि अश्रू पण आहेत. परंतु हे सगळं आपल्यावर आहे. या सगळ्यावर मात करून आपण जगाला जवळ आणू शकतो. बिकॉज वी हॅव टू बिहेवियर इज व्हेरी वेल. आपण चांगलं वागलं पाहिजे. आपल्या चांगल्या वागण्यामुळे जग हे जवळ येऊ शकतो. या दुःखावर, अश्रूंवर आपण मात करू शकतो. म्हणून द रॉबर्ट अँड शेरमन सेज दॅट ऑल थिंग्स वेअर इन द वर्ल्ड included, but world is very small. Understand? I am reading second paragraph. There's so much that we share. We have share anything. Shares म्हणजे आपण एकमेकाला आदान प्रदान करणे.
आदान प्रदान करणे एकमेकाला. म्हणजे त्यामध्ये वी हॅव टू शेअर अवर थॉट्स, वी हॅव टू शेअर गुड थिंग्स, अवर नॉलेज. जे जे आपल्याजवळ आहे ते आपण दुसऱ्याला शेअर करू शकतो. दॅट इट्स अ टाइम वी आर अवेअर, बट दॅट टाइम वी हॅव टू टेक केअर. आपण जे शेअर करतोय त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, आपण चांगलं शेअर केलं पाहिजे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, 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 इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ड. जग खूप छोटं आहे, जग खूप छोटं आहे, अतिशय छोटं आहे, अतिशय छोटं आहे. आपण आपले विचार आदान प्रदान केले पाहिजे, आपण त्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर जग हे आपलं आहे, अतिशय जवळच आहे. आय एम रीडिंग अ थर्ड पॅरेग्राफ. देर इज अ जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. यू नो मून, द मून अँड सन्स आर in the sky. We have to look dim. But sun is golden. Golden means soneri. Sun and moon is only one. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र हे एकच असताना आपण सुद्धा नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. आपली जी स्माईल आहे याच्यामध्ये असं म्हटलंय, अँड स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आपण नेहमी हसत राहिलं पाहिजे, दुसऱ्याशी नेहमी आपण आनंदात राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाशी आपण मैत्री केली पाहिजे. फ्रेंडशिप टू एव्हरीवन, मैत्रीने राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, असा या पॅरेग्राफचा अर्थ आहे. थ्रू द माउंटन्स डिव्हायडेड अँड ओशन्स आर वाईड्स. किती मोठे असू द्या माउंटन्स, किती मोठे असू द्या समुद्र, किती विस्तीर्ण असू द्या, वाईड म्हणजे विस्तीर्ण, डिवायडेड म्हणजे पसरलेले, विस्तीर्णाचे पसरलेले. बट द वर्ल्ड इज स्मॉल, द वर्ल्ड इज स्मॉल, द वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड. जग हे कितीही मोठं असू द्या, किती वाईड असू द्या, कितीही विस्तीर्ण असू द्या, परंतु जग हे छोटं आहे. ते छोटं करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपण चांगलं वागलं पाहिजे. आवर बिहेवियर इज we are to good nature. We done good works, not to quarrel each others. So the world is laughter. आपण जर चांगलं वागलो, कोणाशी भांडण केलं नाही, आपण जर सगळ्यांशी प्रेमाने राहिलो, तर हे जग खूप छोटं आहे, हे मायेने जवळ येऊ शकतं. म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे, लोकांनी चांगलं वागलं पाहिजे, असा संदेश त्या निमित्ताने कवीने यामधून दिलेला आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी आता एक सांगतो की या कवितेचे अर्थ मी सांगितलेले आहे. ही कविता लिहा, या कवितेतील शब्दार्थ लिहा, त्याचे अर्थ लिहा, अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला सांगितलेला आहे. आणि ही कविता पाठांतर करा. ओके.